हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, आपण सर्व आत्म्यांचे जनक आपले परमपिता कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने पुण्यात्म्यांनो तुम्हाला हा सत्संग आणि हा यथार्थ भक्तिविधी प्राप्त झाला. तुम्ही बालक आहात, विद्यार्थी आहात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तुम्ही रोगी आहात. दास ह्या मार्गाचा, ह्या रोगाचा मूळ रूपातून डॉक्टर आहे आणि डॉक्टरला माहीत असतं की ज्यांना हा भयंकर रोग आहे, जर त्यांनी ट्रीटमेंट नाही घेतली तर त्यांचा अंत जवळ असतो. मग त्याला हे सुद्धा माहीत असतं की जो रोगी डॉक्टरने सांगितल्यानुसार सर्व उपचार घेतोय, सर्व औषध सेवन करतोय रेग्युलरली, त्याला माहिती आहे की ह्याचं आयुष्य वाचेल. ह्याच्यात किती इम्प्रूव्हमेंट होते आहे तर पुण्यात्म्यांनो, आपणा सर्वांना एक दीर्घ रोग लागलाय, जन्म व मरणाचा. त्या जन्म मृत्यूच्या रोगाला नाश करण्याचं औषध ह्या विश्वात या दासाव्यतिरिक्त रामपाल दास, सतलोक आश्रम बरवाला, जिल्हा हिस्सार, हरियाणा व्यतिरिक्त कोणाकडेही नाही, जगात कोणाकडेही नाही. तर परमात्मा सांगतात, कबीर साहेब सांगतात, जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या. जग सारा रोगियो रे, जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या. जग सारा रोगिया रे, जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या. जग सारा रोगिया रे. भाई जन्म मरण का रोग लग्या है या तृष्णा वडेरी खांसी. जन्म मरण का रोग लग्या है तृष्णा वडेरी खांसी. आवागवन की डोर गले में या पड़ी काल की फांसी. जग सारा रोगियो रे, जिन सतगुरु वैद न जाण्या. जग सारा रोगिया रे, जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या. जग सारा रोगिया रे. भाई सच्चा सतगुरु कोई न पूजे, इन झूठों जगपति आसी. सच्चा सतगुरु कोई न पूजे, इन झूठों जगपति आसी. अंधे की बाँ गही अंधे ने, ये मार्ग कौन बतासी. जग सारा रोगियो रे, जिन सतगुरु वैद न जाण्या. जग
सारा रोग गया रे, जग सारा रोग गया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोग गया रे। भाई देखा देखी गुरु शिष्य बन गए, किया न तत्व विचारा। देखा देखी गुरु शिष्य बन गए, किया न तत्व विचारा। गुरु शिष्य दोनों के सिर पे यू काल ठोके पंजारा, जग सारा रोह गया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोह गया रे, जग सारा रोह गया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोह गया रे। भाई सार शब्द सर जीवन बूटी, घस घस अंग लगावे। सार शब्द सर जीवन बूटी, घस घस अंग लगावे। कहे कबीर तुम सत कर मानो, ये जन्म मरण मिट जावे, जग सारा रोह गया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोह गया रे, जग सारा रोह गया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोह गया रे। सार शब्द सर जीवन बूटी, सार शब्द सर जीवन बूटी, घस घस अंग लगावे। कहे कबीर तुम सत कर मानो, ये जन्म मरण मिट जावे, जग सारा रोह गया रे, जिन सतगुरु वैद न जाण्या जग सारा रोह गया रे। तर पुण्यात्म्यांनो, ह्या जन्म व मृत्यूच्या ह्या दीर्घ रोगापासून 21 ब्रह्मांडातले सर्व प्राणी ग्रस्त आहेत. भले त्या पुण्यात्म्यांना ब्रह्माजींचे पद प्राप्त असेल, भलेही ते विष्णुपदाला प्राप्त असतील, भले ते शंकराच्या पदाला प्राप्त असतील, आणि कोणी पृथ्वीपती असतील, जसा इंद्र स्वर्गाचा राजा बनला आहे, या सर्वांना जन्ममृत्यूचा रोग जडलेला आहे. इथे परमात्म्याने आपल्या अमरवाणीत म्हटलं आहे कि जन्म मरण का रोग लग्या या तृष्णा बडरी खासी। जन्म मृत्यूचा रोग आपल्याला जडलेला आहे. असंख्य जन्म झाले आपण जन्म घेत आणि मरत आहोत. जेव्हाही मानव शरीर प्राप्त होतं, तर आपण ज्याही समाजात आपण जन्म घेतो, त्याच क्रियांना, याच पूजांना आपण बालपणापासूनच प्रारंभ करतो. आणि माया गोळा करण्याची जी आपली वृत्ती आहे, स्वभाव आहे, हा कायमच बनलेला आहे. आणि आपण पूर्ण आयुष्य संग्रह करण्यात घालवतो. संपत्ती, घर, कार, प्लॉट आणि बँक बॅलन्स खूप वाढवायचा. तर ही बुद्धी आपली काळाने खराब केली आहे. आपल्याला तत्वज्ञान मिळालं नाही. जेव्हा तुम्हाला तत्वज्ञान मिळेल, हा लोक परका वाटेल, आपला वाटणार नाही. तुम्हाला असं वाटेल जसं आपल्याला इथे काही काळ काढायचा आहे, आणि जर आपण योग्य भक्ती केली सतलोकात जाऊ, नाही तर मग 84 लाख योनींमध्ये. आता परमात्मा सांगतात, त्या तत्वज्ञानाशी ज्या महापुरुषांना परमेश्वरांनी परिचित केलं, हे त्यांचं एक वाक्य आहे त्या परमेश्वराचं, की ते प्रत्येक युगात येतात आणि चांगल्या आत्म्यांना भेटतात, दृढ भक्तांना, त्यांना आपल्याशी परिचित करतात. परमात्म्याशी परिचित
ते महापुरुष मग आपल्या अमृतवाणीने त्या परमेश्वराचे गुणगान करतात. त्यातून प्राप्त झालेल्या त्या तत्वज्ञानाच्या आधारावर आपल्या बंधू भगिनींना, परमात्म्याच्या मुलांना जागृत करतात. ते ज्ञान सांगत असतात. आग गए ना बावड़े रहते भी सब जाही, बिन साहेब की बंदगी कहीं ठोर ठिकाना नहीं. जैसे मोती ओस का ऐसी तेरी आव, गरीब दास करो बंदगी बहुर न ऐसा दाव. जे आधीच निघून गेले, मरण पावले, त्यांनी तर येऊन तुम्हाला सांगितलं नाही की काय जुलूम झाले त्यांच्यावर, आणि मग कुठे कुठे भटकले ते, आणि राहिलेलेही मग असेच निघून जातील. और बिन साहेब की बंदगी कहीं ठोर ठिकाना ना. भले कोणी पृथ्वीपती आहे, कोणी गरीब आहे, प्रत्येकाचा मृत्यू समय निर्धारित आहे. ही गोष्ट आपण विसरलो आहोत की आपल्याला मरायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला हे लक्षात राहील की मृत्यू होणारच, तेव्हा आपण इथल्या वाईटापासूनही वाचू. मग आपल्याला केवळ ते नेक्स्ट प्लेस दिसेल, पुढील स्थान दिसू लागेल. आणि हे तर नक्की गॅरंटीड आहे की इथे ना कोणी राहिला ना कोणी राहील. कोणी 10 वर्ष आधी निघून जाईल, कोणी 10 वर्षांनंतर निघून जाईल. सगळ्यांना इथून जावं लागेल. आणि मग अशा जगात आपण कोठी बंगले बांधून इथे स्थिर होऊ पाहतो. आपल्यासारखा मूर्ख कोणी नाही या पृथ्वीवर. जोपर्यंत माहीत नव्हतं, ज्ञान नव्हतं, आपण ओझी वाहतच होतो. पण आता माहीत झालंय तर उलट फिरूया त्या क्रियांपासून. परमात्म्याच्या ज्ञानाला आधार बनवा. ठीक आहे, कोणी दुःखी, आज कोणीही या पृथ्वीवर सुखी नाहीये. आजच नाही तर कधीही या 21 ब्रह्मांडात कोणी जीव सुखी नाही पाहिला. तर आपण पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने येऊन सांगितलंय आम्हाला की हा लोक ठीक नाहीये, इथे सगळ्यांना जायचंय. तो आगे गए ना बावड़े रहते भी सब जा, और बिन साहेब की बंदगी कहीं ठोर ठिकाना ना. आज आपण भले पृथ्वीपती आहोत, जशी अनेक उदाहरणं दास तुम्हाला देतो आणि तुम्हालाही चांगलं माहीत आहे. एक आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जात होता. त्याच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. शेकडोंच्या संख्येने हार घेऊन उभे होते त्याचा सत्कार करण्यासाठी. आणि तो दुर्घटनाग्रस्त झाला. ठीक आहे, त्याची पुण्याई संपली. आणि ज्या दिवशी ही पुण्याई संपते, मग कुठेही असा, आणि ज्या दिवशी त्याचे श्वास संपतात, आयुष्य संपते, 1 सेकंदही थांबत नाही काळ, त्यावेळी तिथे झडप घालतो. आता काय सांगतात परमात्मा? आपल्याला आठवण करून देतात परमेश्वर कबीरजी. भाई कहाँ जन्मे और पाले पोसे, खूब लड़ाए लाडे, ना जाने इस देह के हे कहाँ खंडेंगे आडे. कुठे जन्मलो आणि कुठे पालन पोषण झाले, किती झाले आपले लाड. और ना जाने इस देह के कहाँ खंडेंगे आड. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात, साथी हमारे चले गए, आपल्याला समजावू पाहतात. हम भी चलन हारे, कोई कागज में बाकी रह रही, ताते लगी है वार. ज्यांचा हिशोब पूर्ण झाला, 1 सेकंद पण लागणार नाही, 1 सेकंद पण. तर पुण्यात्म्यांनो, जर तुम्हाला भक्ती करायची आहे मोक्षाच्या उद्देशाने, तर परमात्मा कबीरजी हे समर्थ आहेत. तुमचं आयुष्य पण इन्क्रीज करतील, पण त्यांचंच करतील जो हृदयापासून आपली हाक ऐकेल. आणि ते अंतर्यामी आहेत की ही व्यक्ती जर एक्सटेन्शन मी दिलं तर भक्ती करेल, आणि नाही केलं तर दुराचार करेल. एक्सटेन्शन जरी दिलं, त्याने दुराचार केला, भक्ती नाही केली, तर त्याला एक्सटेन्शन नाही मिळणार. तो मर्यादाहीन आणि भक्तिहीन आणि ज्ञानहीन प्राणी असेल, जरी तो वरवर भक्त दिसत असेल. जोपर्यंत आपण परमात्म्याच्या सर्व नियमांचे पालन करून पुढे जाणार नाही, तर मालक राजी नाही होणार. आणि आपल्याला सगळ्यात आधी परमात्म्याला प्रसन्न करून घ्यायचंय. ज्या गोष्टींनी परमात्मा प्रसन्न होतील, परमात्मा प्रसन्न समजा, गुरु प्रसन्न होईल,
कारण की परमात्मा गुरुजींना खूप महत्त्व देतात आणि हे बघू इच्छितात की जर ह्या दासाच्या ठिकाणी जो मी पाठवलाय आपला दास पूर्ण ज्ञान देऊन, पूर्ण मंत्र आणि समाधान देऊन, जर मी ह्याच्या जागी असतो तर जो व्यवहार हे आज आपल्या गुरुजींसोबत करतायत तेच वर्तन त्यांनी माझ्यासोबतही केलं असतं. तर गुरुजी प्रसन्न होण्याने परमात्मा प्रसन्न होतात. जिन बातों से गुरु दुख पावे उन बातों को दूर भगावे. आता गुरुजी कोणकोणत्या कारणांनी दुःखी होतील की तुम्ही मर्यादा तोडली आणि वरकरणी भक्त दिसता तर एखाद्या दिवशी काळाचा डाव लागेल. भगवान तुम्ही स्वतःलाच फसवाल आणि मग परमात्म्याचा भक्त असूनही ज्याला अशी जखम होईल, मृत्यू अकाली होईल, त्याची 2 कारणे असतील. एक तर त्याने नाम खंड केलं असेल, दुसरं परमात्म्याला हे दिसत असेल की ह्या आयुष्यात ही भक्ती करू नाही शकणार, त्याला लगेच मृत्यू देऊन आणि नेक्स्ट मनुष्य जीवन आता लगेच देऊन 1 वर्षाच्या आतच बर्वाला आश्रमात येईल तो आत्मा आणि नव्या जोमानं मग तो भक्तिरसात रमेल. तर अशा प्रकारे अजूनही अनेक उदाहरणं आहेत. एका पोलंड देशाचं पूर्ण मंत्रिमंडळ ज्याच्यात पंतप्रधान, मंत्री, त्याचे MP कोणाच्या मृत्यूनंतर कोणी राजनेता होते पूर्वीचे, त्याच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यासाठी जात होते, सांत्वना देण्यासाठी गेले होते एका विमानात बसून सर्वजण. ते दुर्घटनाग्रस्त झाले, सगळेच्या सगळे मरण पावले. परमात्मा म्हणतात अशा घटना बघूनही तुमचे डोळे उघडत नाहीत, तुमच्यात भय निर्माण होत नाही, भगवानांची ओढ निर्माण होत नाही, तर तुम्हाला खूप भांग चढली आहे ह्या काळाची. तर पुण्यात्म्यांनो, ही काळाची भांग उतरेल ह्या अँटीबायोटिक वचनांनी जे सतलोक आश्रम बरवालामध्ये ह्या दासाच्या माध्यमातून परमात्म्याची अमरवाणी तुम्हाला ऐकवली जाते. ही कोणा भोंदू बाबाची गीते नाही आहेत, हे समर्थांचं दिलेलं ज्ञान आहे. ह्यात जर तर ह्याला थारा नाही, असं प्रमाणित ज्ञान परमात्म्याने दिलंय की ज्याचा स्वप्नात सुद्धा तुम्ही विचार केला नसेल आणि आज तुमच्यावर वर्षाव केला त्या सत्य ज्ञानाचा आणि खऱ्या नामाचा. तर तुम्ही विशेष आत्मे आहात परमात्म्याचे. भले कोणी इथे दुःखात आला असेल, भले कोणी सुखात आले असतील, जे दुःखी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी दुःख हे वरदान सिद्ध होईल एक दिवस. ते दुःख दूर तर होईलच नक्की. आणि मग बघा, तुमच्या डोळ्यातले अश्रू थांबणार नाहीत की हे भगवान, हे दुःख नसतं तर आम्ही इथे कधी आलोच नसतो आणि जीवन नाश झाला असता, कुलनाश झाला असता आमचा. आणि परमात्मा म्हणतात भक्ती बीज तो होवे हंसा और तारू तास के कुत्र वंसा. जो मला एकदा शरण आला ह्या कलियुगात त्याच्या 101 पिढ्या पार करेन. आता 101 पिढ्या बघा. तर पुण्यात्म्यांनो काय सांगतायत परमात्मा के आगे गए ना बावड़े रहते भी सब जा बिन साहेब की बंदगी कहीं ठो ठिकाणा ना. आता इथे मृत्यू झाला पंतप्रधानांचा वा मुख्यमंत्र्याचा किंवा इतर कोणा प्राण्याचा, मनुष्याचा तर इथून निघाला. चांगली पुण्यकर्म केली असतील तर स्वर्गात, पापसोबत असतील तोपर्यंत आपण सद्भक्ती करत नाही. पुण्य आणि पाप दोन्ही भोगावी लागतात कंप्लीट. आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या शरणी येतो पूर्ण संतांच्या माध्यमातून, तेव्हा त्यांचे पाप नाश होतात, त्यांना पाप भोगावे लागत नाही. केवळ पुण्य त्यांचे बाकी राहते व ते पुण्य पण मग आपण बरोबर नाही घेऊन जाणार. ते पुण्य आपण इथे ह्या इथल्या भगवानांचे जे इथले इन्चार्ज आहेत आणि आमच्यावर खूप जास्त कर्ज झाले त्यांचं, सत्साधना न केल्यामुळे जोपर्यंत आपण परमात्मा कबीरजींना परमेश्वराला शरण जाणार नाही तोपर्यंत आपल्याला दोन्ही कष्ट, पुण्य आणि पाप दोन्ही भोगावे लागतात. आणि आपण पुण्यही बरोबर घेऊन जात नाही, कारण की इथले जेवढे पण इन्चार्ज आहेत जसं गणेशजी, कारण की आपण हा एक पिंड आहे. पिंड म्हणजे शरीर, आणि एक ब्रह्मांड आहे संपूर्ण. या ब्रह्मांडाचं
एक मानचित्र आहे शरीराच्या आतमध्ये. आणि जेव्हा आपण इथून निघून जाऊ तेव्हा ह्या शरीरातून रिहर्सल व्हायला सुरुवात होईल. सगळ्यात आधी हा जीव मूळ कमळात जाईल. तिथे गणपतीकडून नो ड्यूज सर्टिफिकेट घ्यावं लागेल त्याला, क्लिअरन्स सर्टिफिकेट, जे आपलं अनेक युगांपासून कर्ज उभं राहिलंय. आणि ह्यांच्याकडे आपण ह्या मंत्रांची कमाई, पुण्य, दान, धर्म करतो हे सर्व त्यांना देऊन जाऊ व ते आपल्याला सोडतील. तर अशा प्रकारे आपले पुण्यपण आणि पापांचा नाश करेल परमात्म्यांचा मंत्र. तर आपण पुण्य आणि पाप दोन्ही इथे सोडून केवळ सार नामाची भक्ती घेऊन तिथे पोहोचू. आता सतनामामध्ये 2 अक्षर आहेत, एक ओम एक तत्. ते गुप्त आहे. ज्यांना सारनाम प्राप्त झाले त्यांना ते माहीत आहे. तर हे पण आपण यांची भक्ती इथे देऊन जाणार क्षरपुरुष आणि अक्षरपुरुषाला, कारण यांच्या लोकातून आपल्याला जायचंय. आणि तिसरं जे सारनाम आहे त्याच्या कमाईसोबत आपण सतलोकात जाऊ. कारण पुण्याची गरज आपल्याला अशासाठी असते कारण इथल्या सुविधा प्राप्त करायच्या आहेत. कोठी, बंगला, कार तिथे ठेवलेत, सरप्लस जिथून तुम्ही आलात आणि जिथे आता जायचं आहे तिथे इथल्या पुण्याची गरज नाही. तिथे तर पुण्य परिपूर्ण आहेत. तुमचे सगळे महाल, सगळ्या सुविधा तुमच्या अंगणात, विमानं उभी आहेत आणि तुम्ही सोडून आलात ह्या इथे काळासोबत आणि कसं एक एक दाण्यासाठी भटकत आहात. आता गरीबदास साहेबजी म्हणतात, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम ये फिरदा दाणे दाणे नु, सर्व कला सतगुरु साहेब की हरि आए हरि आणे नु. तर तुम्ही एक एक दाण्यासाठी तडफडत आहात, भटकत आहात. परमात्मा इथे हरियाणामध्ये येऊन गरीबदास साहेबजींना सोबत घेऊन सचखंडात गेले, मग पुन्हा सोडलं. आणि मग परमात्म्याशी परिचित झाल्यावर गरीबदास साहेबजी म्हणाले की जो सद्गुरूच्या शरणी येईल त्याला कधीच कोणताही त्रास होणार नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा अभाव राहणार नाही. पण त्यासोबत परमात्म्याने काही मर्यादाही सांगितल्या आहेत. तुम्हाला इथल्या मोठ्या धनाची गरज नाहीये. जर तुम्ही मोठी संपत्तीच परमात्म्याकडे मागितली तर तुम्हाला अजून ज्ञान संपूर्ण मिळालं नाहीये. आणि धन मागण्याची गरज नाहीये. परमात्म्यापासून कोणती गोष्ट लपली नाहीये. त्याला सगळं माहीत असतं की माझ्या मुलाला, माझ्या प्रिय आत्म्याला कोणत्या वस्तूची गरज भासेल तो अगोदरच त्याची सोय करून देतो. तर इथे म्हणतात, पहले गए न बावड़े रहते भी सब जहां, और बिन साहेब की बंदगी कहीं ठो ठिकाणा ना. तर जेव्हा आपण आपल्या कर्मानुसार स्वर्गात जातो, सद्भक्ती न करता राजा मरो वा रंक मरो, मृत्यूच्या पश्चात त्यांचं पुण्य आणि पाप त्यांच्या सोबत जातात. पुण्याच्या आधारावर स्वर्गात, स्वर्गातलं पुण्य संपलं की नरकात, नरकात स्वर्गात म्हटलं चला, जसं इथून चला तसं स्वर्गातून पुन्हा म्हटलं चला. मग नरकात लाखो वर्ष पडून राहिले, वाईट हाल झाले, मग म्हणाले चला, मग गाढव बना. गाढवाचा मृत्यू झाला, मग चला कुत्र्याच्या योनीमध्ये. कुत्र्याचा मृत्यू झाला, मग चला डुकराच्या योनीमध्ये. तर इथे सांगतात, आगे गए ना बावडे रहते भी सब जहां. आणि विना त्या सत्य भगवानांच्या, साहेबांच्या, सत्य पुरुषांच्या भक्ती विना कोणताही ठाव ठिकाणा नाही. आणि तरीही आपले डोळे बंद, तरीही आपल्याला भीती वाटत नाही. ही बालक बुद्धी आहे आपली. या परमात्म्याच्या ज्ञानाबाबत, ह्या भक्ती मार्गाचा, अध्यात्म ज्ञानाचा परिचय झाल्यानंतर आपली बुद्धी काम करू लागेल आणि मग तुमची ओढ वाढेल. आणि म्हणून तुम्हाला सर्व बंधू भगिनींना, मुलांना, बुजुर्गांना दास पुन्हा पुन्हा विनंती करतो, परमात्म्याच्या त्या ज्ञानाच्या आधारे संदेश देतो. काय सांगतात, ये संसार समझदा नाही, कहंदा श्याम दोपहरे नो,
गरीबदास ये वक्त जात है रोवोगे इस पैरेनू. होय होय. त्या महापुरुषांना गरीबदास कोणी मागणारा किंवा खाणारा नव्हता, ना कोणी रोजीरोटीशी संबंधित, कोणी पंडित ब्राह्मण होता किंवा कोणी पीर गुरु मुल्ला काजी नव्हता. एक शेतकरी होता, जाट होता, आणि 1400 एकर जमीन होती त्या महापुरुषाकडे, आपल्या घराण्याकडून प्राप्त. त्यांना परमात्मा सरळ येऊन भेटले होते, सतलोकात घेऊन गेले होते कबीर भगवान. त्या मालकांना भेटल्यानंतर परमात्म्याच्या त्या विशेष प्रिय आत्म्याने आपल्यासाठी एक अनमोल खजिना भरला. गरीबदासजींच्या ग्रंथरूपात ते ज्ञान डोळ्यांनी बघितलेलं परमात्म्याकडून प्राप्त अमृतवाणी त्यांनी आपल्यासाठी एक अनमोल रत्न ठेवून गेले. आता त्याच्या आधाराने ते सांगतात कि ये संसार समझदा नाही कहंदा श्याम दोपहरे नू. गरीबदास ये वक्त जात है रोग इस पैरे नू. आपल्यासोबत काय घडलं आहे? कबीर साहेब म्हणतात, झूठे सुख को सुख कहे ये मान रहा मनमोद. ये सकल चबीना काल का कुछ मुख में कुछ गोद. तर ह्या महापुरुषांनी ह्या काही अशाच नाही सांगितल्या ह्या गोष्टी, त्या आपल्या परमार्थासाठी, आपल्या हितासाठी, काळाच्या जाळ्यातून तुम्हाला सतर्क करण्यासाठी, काढण्यासाठी हे खरं ज्ञान सांगितलंय. काय सांगतात की कबीरदास म्हणतात, झूठे सुख को सुख कहे ये मान रहा मनमोद. आपण या खोट्या सुखाला सुख मानतोय. जसं एका व्यक्तीच्या 3 पुत्रांपैकी एकाचा मृत्यू होतो. तो खूप दुःखी होतो, कारण की मृत्यू, मुलगा सोडा मुलगी मेली, कोणा म्हशीचा मेला, वाघार हलगट, त्याचंही दुःख होतं की संगोपन केलेलं असतं, आणि हे मुलगा किंवा मुलगी मरते तर काळजाचं पाणी पाणी होतं. आपण विवश असतो, सर्वांवरच अशी वेळ येते, आणि तरीसुद्धा आपण आणि जे वाचलेले आहेत ते म्हणतात आपण नाही मरणार, आपण बाबा ठीक होत, काय कपाळ ठीक आहे. हे केदारनाथमध्ये अनेक लोक मारले गेले, आपले बंधू भगिनी गेले काळाच्या जबड्यात. आता आपल्याला दुःख ह्या गोष्टीचं झालं की ते तिथे गेले भगवानाला भेटायला, आणि भेटला मृत्यू. बघा, मृत्यू तर इथे एक फायनल, तो एक हार्ड अँड फास्ट रूल जो आहे फायनल आहे की होणारच आहे. मृत्यू तर होणारच, पण मृत्यू होण्याच्या अगोदर जर आपल्याकडे काही यथार्थ भक्तिधन असेल तर स्वाभाविक मृत्यू होईल. आता जसं आपला मृत्यू होईल तर आपल्याला आनंद आहे या गोष्टीचा की आपण ते धन गोळा करून ठेवलंय, आपण ह्या मनुष्य जीवनाच्या टार्गेटला, उद्देशाला पूर्ण केलं. ज्यासाठी ही माती आपल्याला मिळाली होती, ह्या मातीतून सोनं पिकवलं. आम्ही तर वाट पाहतोय की कधी पिच्छा सुटेल या मातीचा, जाऊ आपण सतलोकात. कबीर साहेब म्हणतात, जा मरने से जग डरे मेरे मन आनंद, और कब मर हूं कद पाऊं वो पूर्ण परमानंद. पण ते काय घेऊन गेले बिचारे, जे या नकली संतांकडून भ्रमित केले गेले श्रद्धाळू, आणि तिथे पोहोचले केदारनाथला. जर तिथे भक्तिमार्ग असता, परमात्म्याची सद्भक्ती असती, तर आम्ही पण निघालो असतो आणि निसंशय मेले असतो भगवानांची भक्ती करता करता. पण ते गेलेही असेच नाहक ओझी वाहून, आणि ह्याचंच दुःख आहे आम्हाला. इथे परमात्म्याने स्वतः सांगितले, गरीबदासजी परमात्म्यांकडून प्राप्त ज्ञानाने, कि पर भी लेन जात है दुनिया, हमरा ज्ञान किन्हे नहीं सुनिया. तर हे ज्ञान त्या महापुरुषांनी सांगितलंय. तर कबीर साहेब म्हणतात कि झूठे सुख को सुख है. आपण एकमेकांमध्ये स्वतःला कमी दुःखी मानून त्यातच सुख मानतोय. जसे त्याचे 3 पुत्र होते, एका पुत्राचा मृत्यू झाला आणि डोकं आपटून आपटून रडतोय. का? लहानपणापासूनच सांभाळतात माता पिता, प्रेम देतात, आंघोळ घालतात, कपडे धुतात, जेवण भरवतात, आपल्या घासातलं काढून घे बाळा, मुली तू खा, आणि मग ते काढून घेतलं जातं. मग दुःख कमी नसतं आणि आपलं काहीच चालत नाही, कारण आपण वाईट लोकात राहत आहोत.
त्याचा एकुलता एक पुत्र मेला होता. डोकं आपटून आपटून रडत होता. शोक व्यक्त करणारे भक्त म्हणजे इकडचे तिकडचे नातेवाईक लोक, भाऊबंद येत होते. जेवण पण उतरत नव्हतं घशाखाली. एवढ्यात एक माणूस येतो ज्याचा एकच मुलगा असतो आणि तो काही वर्षांपूर्वी मरण पावला होता. तर सर्व सांत्वना देणाऱ्यांनी म्हटलं की बघ बाबा, इथे तर मृत्यू सर्वांना, कोण जाणे कोणासोबत काय होईल, कोणाबाबत काय घटना घडेल, इथे तर सगळ्यांच्याच बाबतीत होतंय. हा माणूस बघ, ह्याचा एकच मुलगा होता आणि त्याचाच मृत्यू झाला. आता ह्याला पण थोडं बरं वाटलं. तू पण धीर धर, खा एखादी रोटी. मग त्याने त्याला दिलासा मिळाला. त्याने मग सुख अनुभवलं की हे भगवान, ह्याचा तर एकुलता एक मुलगा होता आणि तोही मेला आणि माझे तर 2 तर वाचले. आणि मग थोड्या वेळाने जरा दिलासा मिळाला आणि थोडी पोळी खाल्ली. आता काय कपाळ सुख झालं बाबा, असं सुख मानतोय आपण. परमात्मा म्हणतात, झूठे सुख को सुख है ये मान रहा मनमोद. एक भक्त सांगत होता की मला मुलगी झाली आणि त्या कन्येला गुदद्वार नव्हते. दुःखाचा डोंगर कोसळला. मेडिकलमध्ये घेऊन गेलो. ज्या वॉर्डात माझ्या मुलीला ॲडमिट केले त्यात 4-5 केसेस अजून होत्या अशाच. मग मला थोडी शांतता मिळाली की अजूनही माझ्यासारखे आहेत. तर काय कपाळ शांतता मिळाली, काय मुलीला गुदद्वार लागलं तिथे जाताच. त्याने असं बघितलं की अजूनही दुःखी आहेत, तर मग काय प्रश्न नाही, बस हे सुख मानून बसलो आपण. तर इथे परमात्मा म्हणतात, ये संसार समझदा नाही कहंदा श्याम दोपहरे नू और गरीबदास ये वक्त जात रोग इस पैरे नू. ह्या वेळेला आठवून रडाल जर मनुष्य शरीर हातातून निसटलं तर. आता सुखाचं तर त्यांना माहीतच नाही. भगवान कबीर साहेब सुख देतील तुम्हाला. आणि तो सुख कसे देतो. आता तुमच्या समोर एका भक्ताचा अनुभव सांगतो, तो ऐका. एकदा तुम्ही ह्या परमात्म्याला शरण आलात खऱ्या मनाने, खऱ्या ओढीने आणि खऱ्या श्रद्धेने, मर्यादेत राहून काही दिवस भक्ती करून बघा. तुमच्या तोंडातली लाळ सुकून जाईल. इतकी सुख सांगत जाल दुसऱ्यांना आणि तुम्ही असं समजाल की समोरचा मनात विचार करत असेल की खोटं बोलतोय आणि तुम्ही सगळं खरं सांगत असाल आणि समोरचा असा विचार करतोय की हा वेडा आहे, खोटं सांगतोय सगळं. पण आता तुम्हाला तो सुखसागर मिळतोय, तो परमपिता मिळाला. गीताध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16 व 17 3 पुरुष सांगितलेत. पुरुष म्हणजे प्रभू, स्वामी. एक क्षरपुरुष जो 21 ब्रह्मांडाचा स्वामी आहे. हा काळ ज्याच्यात आपण राहतोय, ह्या काळाच्या लोकात एका ब्रह्मांडात 21 ब्रह्मांड आहेत. अशी एवढाच प्रभू आहे, एवढाच मालक आहे. एक अक्षर पुरुष आहे जो 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे. आणि 15वा अध्याय मग 16व्यात हे 2 पुरुष सांगितलेत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. 17व्या श्लोकात सांगितलंय जो वास्तवात जो श्रेष्ठ भगवान आहे, प्रभू आहे, तो तर ह्या दोघांपेक्षा कोणी अन्य आहे. म्हणतात उत्तम पुरुष तू अन्यः परमात्मा इति उदाहरते य लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वरः. जो उत्तम पुरुष आहे, पुरुषोत्तम खरा भगवान, ह्या दोघांपेक्षा निराळा आहे आणि तो वास्तविक परमात्मा म्हटला जातो. तो खरा खुरा परमात्मा आहे, तो श्रेष्ठ आत्मा आहे. परमात्म्याची परिभाषा काय आहे, डेफिनेशन काय आहे. परमात्मा, परम आत्माचा अर्थ आहे श्रेष्ठ आत्मा. परम म्हणजे श्रेष्ठ आणि श्रेष्ठ आत्मा हे काम करणार. कोणाचा पाय मोडला, कोणाचा डोळा गेला, कोणी आंधळा झाला, कोणी कॅन्सरने पीडित, कोणाचा मुलगा मेला, कोणाची मुलगी मेली, कुळच्या कुळं नष्ट झाली, हे माहीत नाही कधी वीज कोसळेल. तर हे परमात्म्याचं स्थान नाही, हा परमात्मा नाही जिथे आपण राहतोय. परमात्म्याची परिभाषा आहे श्रेष्ठ आत्मा. आणि श्रेष्ठ आत्मा तोच असतो जो केवळ सुख देईल, दुःख नसतंच त्याच्याकडे. जसं आंब्याचा वृक्ष असतो, सावली पण देतो आणि मधुर फळं पण देतो, अशा प्रकारे हा समर्थ परमात्मा कबीर भगवान आहे. आणि ह्याला शरण आल्यानंतर तुमच्यावर कशी कृपा होईल तुम्ही विचारही करू शकत नाही, अशी सुख तुम्हाला प्राप्त होतील. जसं तुम्ही भक्तांचे अनुभव ऐकता. काल तुम्ही ऐकलं होतं, एक भक्त भोळा भाबडा होता आणि तो सांगत होता की त्याला कोणी भक्ताने, इथल्या भक्ताने मला सांगितलं की अशा अशा देवी देवतांची पूजा करायची नाही, एक भगवान आहे त्याची भक्ती करा,
तर मी शिव्या दिल्या, खूप वाईट बोललो की आमची पूजा सोडवतो, आणि मग दया केली त्या दात्याने. पुस्तक वाचलं, मग इथे आलो. इथून मग परत गेलो, मोबाईल गहाण ठेवून आलो 1000 रुपयात, आणि दात्याने जाताच परत 1000ची नोट दिली, घे. परमात्मा म्हणतो, चारों युगों में देख ले हमने किसका रखा मार, द्रौप सुता को दिन ने लीर जाके अंत बढ़ाए चीर. तर हे एक परमात्मा अशा गोष्टींनी प्रसन्न होतो की ह्या चांगल्या आत्म्याने माझ्या इथे येण्यासाठी किती कमाल केली. पैसा नाही तरी संघर्ष करून येतोय. तर म्हणतात समर्पित होता त्यांच्यावर. नुकते ऊपर रित जाएगा 1 करोड़ कर्म जल जा तुम्हारे. मग ज्योतीसाठी पैसे नाहीत. परमात्मा स्वतः जाऊन 1 किलो तूप देऊन आले त्याला आणि म्हणाले, घे, तुझ्या घरच्यांनी पाठवले. आम्ही पूर्वी ऐकायचो की नरसिंहजींना हे केलं, नरसिंहजींना ते केलं. इथे तर स्वतः देतोय सतलोक आश्रम बरवालातून नामप्राप्त प्राण्यांना तो कबीर भगवान. आता ऐका, एका भक्ताचा अनुभव तुम्हाला ऐकवतो, ज्याने तुम्हाला दृढ विश्वास होईल आणि भगवानामध्ये रुची खूप वाढेल. सत साहेब, आता तुम्ही एका भक्ताचा अनुभव ऐकला. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने तुमच्यावर कृपा केली आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात एक भाग्यवान प्राणी आहात, ज्यांना अशा वेळी मानव शरीर मिळालंय की परमात्म्याने तो आपला खजिना उघडला, ज्याला आजपर्यंत काळापासून वाचवून, लपवून, लपवाछपी करून इथपर्यंत पोचवलंय. आता पुण्यात्म्यांनो, तुम्ही बघितलं हा कसा भोळा भाबडा भक्त दिसत होता. दास सद्गदित होतो की दासाने दिलेल्या ज्ञानात परमात्म्याची मुलं रंगून गेली आहेत. आता त्यांना ब्रह्मा, विष्णू, महेश सुद्धा ज्ञानात पराजित करू शकत नाहीत. ते स्वतः हरून जातील. आता ते अनमोल ज्ञान तुम्हाला प्राप्त झालंय. आता पुण्यात्म्यांनो, सतगुरु आए दया करी, ऐसे दीन दयाल, बंदी छोड़ वृत्तास कहा, जठर गनी प्रतपाल. सद्गुरू आले, दया केली. परमात्मा स्वतःच सद्गुरू बनून येतात. तुम्हाला दासाने अनेक वेळा सद्ग्रंथांमधून, वेदांमधून सिद्ध केलंय की तो परमात्मा कशा लीला करतो, तो कुठे राहतो, कोण आहे, कसा भेटतो, आणि ते प्रमाण कुठे आहे. तर तुम्हाला त्या परमात्म्याला ओळखण्यासाठी ढीगभर पुरावे एकत्र करावे लागले, जेणेकरून परमात्म्याची मुलं आपल्या मालकांना ओळखू शकतील. सद्ग्रंथांमधून प्रमाणित केलं. ज्या सद्ग्रंथांना आजपर्यंत आपण शिरोधार्य मानतो आणि सत्विद्येचे पुस्तके मानतो, वेदांमधून, गीता, पुराण, कुराण, बायबल, गुरुग्रंथ साहेबमधून, आणि सोबत त्या पुराव्यांना तुमच्या समोर त्या महापुरुषांना पण समक्ष आणले, ज्यांना परमेश्वर भेटले स्वतः येऊन, जशी ते लीला करतात. ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 86च्या मंत्र 26 व 27 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 82 मंत्र 1, 2, 3 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 20 मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 94च्या मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 95च्या मंत्र 2 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 96च्या 16 पासून 20 पर्यंत, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 54च्या मंत्र 3 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 1च्या मंत्र 8 व 9 मध्ये, आणि अजूनही ढीगभर पुरावे प्रत्येक वेदात. त्याच्यात लिहिलंय की ते परमात्मा वरच्या लोकात एका राजासारखा सिंहासनावर विराजमान आहेत आणि तिथून इथे येतात काळाच्या लोकात अज्ञान दूर करायला. कारण की काळ भगवानाने प्रत्येक जीवाला परमात्म्याचा विसर पाडला आणि स्वतःलाच प्रभू सिद्ध केलं आणि सगळं अज्ञान भरलं प्रत्येक व्यक्तीमध्ये.
आता सर्वांनी ह्या मरण्याला आणि जगण्याला अंतिम मानलं. कोणी मेला तर मेला, काही विशेष नाही. आम्ही वाचलो. तर परमात्मा म्हणतात की तुम्ही कधीपर्यंत वाचाल, कधी? मग हे विचार करणंच बंद केलं आपण. मग ते स्वतः येऊन हे ज्ञान देतात, हे प्रमाणित सद्ग्रंथ प्रमाणित करतात, सांगतात की तो परमात्मा तिथून गती करून येतो, म्हणजे चालत येतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो आणि त्यांना तत्त्वज्ञानाचा परिचय करून देतो, आपला साक्षीदार बनवतो. तर तुमचं अज्ञान दूर करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या पित्याची ओळख पटवण्यासाठी की तुम्ही त्याला ओळखू शकाल, सर्व सद्ग्रंथांचं ज्ञान परमात्म्याने ह्या दासाला दिलं. आणि मग त्या महापुरुषांचे अनुभव, महापुरुषांची वाणी, ज्यांना भगवान भेटले त्यांनी कसं अनुभवलं, कसं ईश्वराबद्दल सांगितलं आणि कसं तिथे गेले, कशा प्रकारे त्या परमेश्वराने त्यांना परत सोडलं, वरचे सर्व लोक दाखवून ते तुमच्या समोर ठेवलं. तर आता आपण आपल्या परमात्म्याला ओळखण्यास योग्य झालो. आधी तुम्हाला शिक्षित केलं नाही, आधी शिक्षण नव्हतं आणि या शिक्षणाची जराही गरज नाही आम्हाला. ती तर बेईमान बनवते, अहंकारी बनवते. एक छोटा मोठा अधिकारी बनतो, कोणी IPS बनला, कोणी IAS बनला, वा कोणी MLA MP बनला, मंत्री बनला, पंतप्रधान बनला, अथवा कोणी डॉक्टर इंजिनियर बनला. ह्याने एवढा ताठा येतो, एवढा अभिमान भरतो आणि मृत्यू, एका मिनिटात मृत्यू होतो. आणि मग गाढव बनून फिरतो तिथे, गोण्या भरून ठेवल्यात कुंभाराने त्याच्यावर. काय व्यर्थ जीवन आहे हे. तर ह्या तत्त्वज्ञानाने आपली बुद्धी सेट होईल, आपण जीवाला, आपल्या स्वतःला समजू आणि आपल्याला आपली लायकी कळून येईल. तर मग आपण ह्या शिक्षणाने खूप बिघडवलं. पण परमात्म्याला माहीत होतं की एकदा यांना बिघडवणं गरजेचं आहे. कसे बिघडले? तुम्ही बघत आहात कसा पेहराव झाला आहे हिंदुस्थानात, आणि पूर्वी कसा पेहराव होता. असे बकवास विनाकारण असे कार्टून बनून मुली फिरतात, कार्टून बनून मुलं फिरतात. काय ह्यालाच विकास मानायचं? पण मालकांना माहीत होतं आणि आधी यांना शिक्षित करेन आणि शिक्षित करून हे इन्स्ट्रुमेंट्स, उपकरणं बनवले. जसे इलेक्ट्रॉनिक मीडिया बनवला, CD, DVD बनवले, मोबाईल बनवले, इंटरनेट बनवले आणि हे TV चॅनेल बनवले. कारण माझी मुलं त्या सद्ग्रंथात स्वतः बघू शकतील स्वतःच्या डोळ्यांनी की कसा आहे भगवान, कुठे राहतो भगवान, तो काय करतो भगवान आणि कुठे आहे त्याचा पुरावा. तर हे यासाठी ही उपकरणं बनवली. हा तुमच्यावर उपकार केलाय. तुम्हाला तर माहीत नाही त्या परमात्म्याने किती तजवीज करून ठेवली आहे तुमच्यासाठी आणि कधीचा भटकतोय तुमच्यासाठी. नाहीतर तुम्ही भांग पिऊन पडला आहात या काळाच्या लोकात. कबीर साहेब म्हणतात, गोता मारू स्वर्ग में और जा बैठू पाताल और गरीबदास ढूंढता फिरूं अपने हीरे मोतीलाल. आता बघा, परमात्म्याने एक मुलगा सांगत होता भक्त आपल्या अनुभवात की कसा मला परमात्मा भेटला, कसा हा भक्तिमार्ग मिळाला. अचानक TV बघितला कुठे गुजरातमध्ये आणि कोणी जाऊन सांगितलं असतं एकेका व्यक्तीला आणि कसे समजले असते. आता जसं तुम्ही कोणाला समजावू लागता, 100 वेळा वाद घालतो तुमच्याशी आणि उठून निघून जातो. आता TV समोर बसला, ठीक आहे, TV समोर बसला, तास 2 तास ते सत्संग चालेल, तर तो त्याच्याशी बोलू तर नाही शकत, ना विवाद करू शकत. विवश होऊन ऐकावं लागतं, वाटलं तर शिवी देऊन ऐका. आता ऐकावंच लागतं आणि ऐकलं की आत पण सामावलं जातं, कारण हे अनमोल ज्ञान आहे. तर पुण्यात्म्यांनो, त्या परमात्म्याने तुमच्यासाठी बरंच काही करून ठेवलंय. तुम्ही बालक आहात, काळाच्या लोकात अडकले आहात. तुम्हाला तुमची दुःख माहीत नाहीत, पित्याला माहीत असतात. तर आता इथून काढण्यासाठी परमात्म्याने ही वेळ सिलेक्ट केली होती, हा टाईम सिलेक्ट केला होता मधल्या पिढीचा, कलियुगामध्ये. आणि तेव्हा परमात्म्याने म्हटलं होतं, जेव्हा 5505 वर्ष कलियुग संपेल तेव्हा मी येईन. स्वतः नाही आले तर दासाला पाठवले. आता पंतप्रधान येवो अथवा पंतप्रधान आपल्या कोणा रिप्रेझेंटेटिव्हला पाठवतील फुल पॉवर देऊन, तर पंतप्रधानच समजलं पाहिजे. त्याच्या वचनामध्ये शक्ती पंतप्रधानाचीच आहे. तर ह्या दासाला पाठवले. पुण्यात्म्यांनो, सगळे सद्ग्रंथ तुमच्या समक्ष ठेवलेत. ह्या सद्ग्रंथांना
जसं हिंदूंच्या सद्ग्रंथांना आपले हिंदू धर्मगुरू समजू शकले नाहीत, ना गीता ना वेद पुराणांना, सटरपटर भंकसबाजी करत असत आणि नाव यांचं घेत असायचे की आम्ही वेदातून, पुराणातून आणि श्रीमद भगवद्गीतेतून तुम्हाला ज्ञान ऐकवतोय. त्यांना कख माहीत नव्हता वेदातला आणि गीता आणि पुराणातला. आता तर तुमच्या समक्षच झालं, ज्यांनी हे ज्ञान ऐकले त्यांना तर क्लिअर झालंय की हे तर रिकामी ओझी व्हायचे. असंच कुराण शरीफ वाचणाऱ्यांना कुराण शरीफचं ज्ञान नव्हतं. पुण्यात्म्यांनो, आम्ही भाषा जाणत नाही तरी काय भाषा आहे लुल्ला इल्लुहू आम्हाला ते समजत नाही. एक विचार करण्याची गोष्ट आहे. कबीर साहेबांनी दिलेलं डोकं आहे या दासाकडे. आम्हाला माहीत होतं माझी किती बुद्धी होती. आता मला माहीत आहे की परमात्म्यानं दिलेलं हे सर्व काही केलेलंच होतंय. आता ही जी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बनवली जाते, टी व्ही, इंटरनेट, DVD, कॉम्प्युटर, हे मनुष्य नाही बनवू शकत. हे मोबाईल छोटे छोटे बनवले, ह्याच्यात पूर्ण फिल्म परमात्म्याचे सत्संग भरले जातात 50, 100, 200 तासांचे. परमात्म्याने कृपा केली आहे तुमच्यावर की माझी मुलं ह्या काळाच्या लोकात त्यांना बिझी तर राहायचंय, कारण की इथे तर कर्मप्रधान आहे. पण सतलोकात कर्मप्रधान नाहीये. तिथे तर मजाच मजा आहे तुमची. सगळी सुखं तुम्हाला उपलब्ध असतील. तर म्हणून परमात्म्याने हे जीवाच्या कल्याणार्थ हे काम केलंय. जसं एक भक्त काल आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगत होता आपल्या अनुभवातून की मी राजस्थानातून आलो आणि राजस्थानहून जेव्हा आम्ही ट्रेनने परत जातो सत्संग ऐकायला, तर हिस्सारहून जोधपूरला जाते ट्रेन. ती रिकामी असते. आम्ही सगळे भक्तच त्यात प्रवेश करतो आणि त्यावेळचा नजारा पाहावा. कोणी नित्यनियम करतोय, कोणी मंत्र म्हणतंय, कोणी परमात्म्याविषयी चर्चाच करतंय, कोणी भोजन करतंय, इथून भगवानाचा प्रसाद घेऊन जातात. तर ही जी चर्चा होते तिथे जे भक्त येऊन बसतात, काही इतर प्रवासी पण असतील, तर त्यांच्यावरही त्याचा प्रभाव पडेल. ह्या वाणीचा पूर्ण वातावरणात आता प्रवेश होईल आणि जसं काही अशी पापं असतात मनुष्याची, परमात्म्याची वाणी ऐकूनच क्षीण होऊन जातात आणि मग तो चेतन होतो. जसे कोणाला सर्प डसतो, तर पूर्वी आध्यात्मिक ट्रीटमेंट असायच्या, तर त्याचे गारुडी असायचे जे झाडफूक करणारे, विष उतरवणारे. ते एक मंत्र म्हणत. ज्याला सर्पाने डसलंय तो तर अचेतन पडलाय. तो ना त्या मंत्राची लँग्वेज जाणतोय, ना तो ऐकू शकतोय, आणि मग तो गारुडी जो असतो विष उतरवणारा, तो त्या मंत्राला पुन्हा पुन्हा पुटपुटतोय. ह्यामुळे त्याच्या वाणीने त्याचं विष उतरून जातं सापाचं आणि तो शुद्धीवर येतो. ना तो ऐकत होता, ना त्याला भाषा कळत होती तो काय म्हणतोय, आणि तरी प्रभाव पडला. ठीक अशाच प्रकारे हे ते मंत्र आहेत त्या परमपित्याचे. तुम्हाला काळ भगवानाने डसलेला आहे, अजगराने. हे विष ह्या मंत्रांनी, ह्या परमात्म्याच्या वचनाशिवाय कोणी उतरवू शकत नाही. तर ही वाणी जी परमात्म्याची आहे ती ह्या काळाच्या विषाला उतरवण्यासाठी आहे. तुम्ही अचेतन पडला आहात या वाईट लोकात. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सत साहेब. आपलं नाव? मालती विश्वास पाटील. आपण कुठून आलात? नाशिकहून. आपला व्यवसाय काय आहे? घरकाम. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2019. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही ठाकूरसिंग बाबा करत होती, देवदेवतांची पूजा करत होती व सोमवार व्रत धरणे, एकादशी धरणे, चतुर्थी धरणे, सगळे उपवास धरत होती. सगळे या देवाला बोलव, त्या देवाला बोलव, सगळे देवांची पूजा करत होती. संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? आमचे भगतजी TV चॅनलवर ओपन केला, तर त्याच्यावर जगद्गुरू संत रामपालजी महाराज यांचा सत्संग ऐकायला भेटला.
तेव्हा आमचे भगतजी म्हणायला लागले, ये इकडे सत्संग ऐकू आपण. मी म्हणते कोणतं पण सत्संग ऐकायला लावता तुम्ही. 8 दिवस आमच्या भगतजींनी चांगला सत्संग ऐकला. सगळे बोलायला लागले, पप्पा तुम्ही सगळं सोडून देता, आईला काहीच करू देत नाही, सत्संग ऐकता. त्यांच्या भगतजींच्या डोक्यात पूर्ण हे झालं, फिट झालं. म्हणजे आपल्याला सत्संग हाच ऐकायचा आहे, हेच गुरु करायचे आहेत आपल्याला म्हणे. मग 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, तर भगतजी म्हणे मला गुरु करायचं आहे म्हणे. मग त्यांना म्हटलं तुम्ही करा, मी ठाकूरसिंग बाबा केलेलं मी काय सोडणार नाही म्हटलं. मग त्यांच्या मनात असं आलं, तुला करायचं नाही ना, तू नको करू, पण मला करायचं आहे. मग मी एक ठरवलं, परमात्मा काहीतरी आपले जगद्गुरू संत रामपालजी महाराज आपले काहीतरी हे आहेत बुवा, त्याच्यामुळे यांच्या मनात एवढं आलं. नाही तर नास्तिक एवढं आमचे भगतजी म्हणजे कोणाचंच ऐकू शकत नव्हते. घरात आम्ही सगळ्यांनी हे करून दिलं होतं भगतजींना, पण नाही ऐकलं तर नाही ऐकलं. शेवटी म्हटलं मग मला पण करायचं आहे. मग मुली बोलायला लागले, मुलींना म्हणे पण नाही म्हणे मला करायचं आहे, जे होईल ते, मला ह्या गुरुशिवाय दुसरा गुरु करायचा नाही. म्हणे पप्पा तुम्ही ठाकूरसिंग बाबा केला, तुम्ही हा गुरु केला, तो केला, सगळं सोडून दिलं ना, आता हे गुरु का बरं करताय? तुम्हाला स्वामी समर्थ आहे, हे रामकृष्ण हरी आहे, सगळे आहेत, एवढे देव आहेत म्हणे, ते का बरं सोडून देत आणि तुम्ही हे का बरं करतायत म्हणे, तुम्हाला कसं काही येऊ नाही म्हणे, मला तोच गुरु करायचा आहे म्हणे. शेवटी पोरींनी पण शांत बसली. त्यांना म्हटलं शांत बसा तुम्ही, पप्पा ऐकणार नाही, तुम्ही शांत बसा म्हटलं. कारण आमचे भगतजी कोणाचंच ऐकून घेत नव्हते. असे नास्तिक होते ना, आमचे भगतजींना कोणाचं सांगितलेलं अजिबात आवडत नव्हतं. स्वतः जे मनाचं करायचं तेच करायचे, असं भगतजी होते. म्हणून त्यांना ते मार्ग स्वीकारावा लागला. त्यांच्या मागे मी पण तो मार्ग स्वीकारला. परमात्माने जगद्गुरू संत रामपालजी महाराज त्यांनी खूप चांगलं आम्हाला खूप हे केलं बुवा. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग सर्वप्रथम आपल्या पतिदेवांनी ऐकले, त्यांना कुठेतरी प्रेरणा झाली आणि म्हणून त्यांनी संत रामपालजी महाराजांची शरण ग्रहण करण्याचा निर्धार केला आणि आपल्यालासुद्धा त्यांनी त्याबद्दल प्रेरणा केली आणि आपण दोघांनी संत रामपालजी महाराजांची नामोपदेश घेतला. मला विचारायचं की त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत किंवा काय काय लाभ प्राप्त झालेत? आम्हाला असे अनुभव आले. मी पहिले बैतूलला गेली होती, तिथं पाठ लावला तर त्याच्यानंतर आम्हाला पाठमध्ये प्रसाद भेटला. प्रसाद भेटल्यानंतर नारळ होतं, तर मी म्हटलं आता कसं काय फोडायचं, आपण राहतो वरती, खाली आवाज जाईल, म्हणून आपण हे नारळ कसं फोडायचं आणि कसं करायचं, लहान नातू येतील ते वरती येतील, आईन ते काय करतायत बुवा असं म्हणतील, त्याच्यामुळे म्हटलं हे नारळ कसं करावं. तेवढ्यात परमात्माला काय करायचं, रात्रमधून ते नारळ आपोआप फुटून गेलं. तर सकाळी उठलो, आरती लावायला लागली, तेव्हा म्हणते मी बघायला गेली तुपाचा डबा, तिथं नारळ फुटलेलं होतं. तेवढ्यात भगतजींना म्हटलं भगतजी हे नारळ तर फुटलेलं आहे. म्हणे कसं काय? म्हटलं काय माहिती, बघा म्हटलं परमात्माने आपली चिंता सगळी हे करून दिली. म्हटलं आपण म्हणत होतो ना हे नारळ फोडताना आवाज येईल, तर परमात्माने नारळ फोडून दिलं बुवा. हा एक पहिला लाभ झाला. आणि आध्यात्मिक ज्ञान असं झालं तर आमच्या भगतजींना परमात्माने खूप ज्ञान दिलं आणि खूप प्रेरणा झाली. हा एक मोठा लाभ झाला. आणि खूप आजारी पडले आमचे भगतजी, तर अक्षरशः सगळेजण म्हणत होते तर बुवा हे भगतजी शक्यतोवर राहणार नाही, तर तुम्ही आशा सोडून द्या भगतजींची. भगतजी मी पण म्हणते भगतजी राहणार नाही, हे पण म्हणते, पण एक आहे आमच्या भगतजींनी मला सांगून ठेवलेलं होतं, तर हे कोणाचंच काही चालू द्यायचं नाही. मी जे परमात्माचं जगद्गुरू संत रामपालजींचे हे घेतलेले ना, त्यानुसारच माझी विधी करायची, दुसरी विधी करायची नाही, असे आमचे भगतजी म्हणत होते. मग मी काय केलं, मी भगतजी त्यांना सगळ्यांना सांगून ठेवलं होतं, भगतजी काही झालं आमच्या भगतजींचं तर तुम्हाला सगळं काही बघावं लागेल, आमचे नातेवाईक चालू देणार नाही, तर तुम्हीच बघा बुवा. मग ते म्हणे काही टेन्शन घेऊ नका माई, आम्ही आहेत, सगळं होऊन जाईल, टेन्शन घेऊ नका. पण परमात्माने असं जीवदान दिलं भगतजींना, तर सेवा भक्ती करायला भगतजींना जीवदान देऊन दिलं परमात्माने. या गोष्टीला किती वर्षे आजपर्यंत लोटलेत? 21मध्ये झालं. 21मध्ये खूप आजारी पडले होते. म्हणजे 4 महिने आमच्या भगतजींनी कोणाशी बोलत पण नव्हते आणि जेवण पण करत नव्हते आणि कोणाशीच काही बोलत नव्हते. सगळेजण म्हणायचे भगतजी, त्यांना म्हणायचे हे होऊन गेले बुवा, यांनी ना TV बघणं सगळं सोडून दिलं, फक्त सत्संग आणि पुस्तक वाचणं एवढंच करता म्हणे. त्यांनी खूप विचार करून घेतलेला आहे म्हणे, त्याच्यामुळे त्यांना ना
वेगळंच काहीतरी झालेले असं म्हणायचे. म्हणजे सगळ्यांना वाटायचं आणि मला म्हणायचे, काय तू गुरु करून घेतला आणि त्या माणसाची तब्येत कशी होऊन गेली, असं होऊन गेलं तसं होऊन गेलं, तू पण सांगत नाही का काही. म्हटलं काय सांगू, आमचा चांगला मार्ग भेटलेला आहे, आम्हाला परमात्माने एवढा चांगला मार्ग दिला ना, आम्ही कसं काय सांगू. म्हटलं नाही असं काही नाही होणार, जे होईल ते होईल. म्हटलं परमात्मा जे करतील तेच करतील. म्हटलं आम्ही काहीच करू शकत नाही. म्हटलं एवढं सांगून दिलं सगळ्यांना. मग त्यांनी बोलणंच बंद करून टाकलं सगळ्यांनी, कोणीच बोलत नव्हते. मग आज त्या गोष्टीला 3 वर्ष लोटले गेले, तर आजपर्यंत आमचे भगतजी एकदम दृढ होऊन गेले आणि सद्भक्तीला लागून गेले आणि सेवाभक्ती त्यांची सेवाभक्तीला लागून गेलेले आहेत. तर त्यांना आता सगळेजण म्हणतायत तर बुवा एवढ्या याच्यातून कसं काय हे झालं बुवा. आणि त्यांचा भाऊ जो होता त्याला सांगत होतो आम्ही, दादा तुम्ही याचं नामदीक्षा घ्या, पुस्तक वाचा. ते म्हणे नाही भाऊ तुझं झालं सगळं, तर माझं एवढं राहिलेलं मी कसं काय हे करू बुवा, मी काहीच करू शकत नाही म्हणे. तर माझे दीर अचानक आजारी पडले. आजारी पडताच तर माझे दीर एक्सपायर झाले. तर सगळेजण म्हणायचे बा हे भाऊ जाणार होता मोठा भाऊ, पण मोठा भाऊ राहिला आणि छोटा भाऊ चालला गेला. तर परमात्माची भक्ती जेवढी केलेली होती त्याच्यामुळे सगळ्यांना तेच सांगतो आम्ही. तर आम्ही जगद्गुरू संत रामपालजी महाराज हे गुरु केलेले होते म्हणून आमच्या भगतजींना जीवनदान भेटलेले, असं आम्ही सगळ्यांना तेच सांगतो. आता मी तेच म्हणतोय आणि मी एकच म्हणते, मी परमात्माजवळ काहीच मागत नाही. परमात्मा माझ्या मुली आहेत, जावाईंना आणि मुलींना सगळ्यांना शरणमध्ये घ्या आणि सगळ्यांना चांगली बुद्धी द्या, एवढंच मागते परमात्माजवळ. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. मुख्यतः आपल्या पतिदेवाला जीवनदान मिळालेले आहे भक्तीसाठी आणि आजच्या कंडिशनला 3-4 वर्ष लोटलेले आहेत आणि ज्या कंडिशनला ते गेले होते तिथून अतिशय बिकट परिस्थिती त्यांची झाली होती, परंतु त्यातूनसुद्धा ते बाहेर आलेले आहे आणि आता पूर्ण जोमाने आज संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाचा प्रसार करत आहेत आणि सुदृढ आयुष्य असं आपण दोघंसुद्धा व्यतीत करत आहेत या वयामध्ये. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही आपले नातलग आहेत, आप्तिष्ट आहेत आणि जो TV चॅनलच्या माध्यमातून जो श्रोतावर्ग किंवा प्रेक्षक आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? आम्ही हाच संदेश देतो, जगद्गुरू संत रामपालजी हे कोणी नाही, शेवटी तेच करणार आहेत. तर तुम्ही बघा काय अनुभव आहेत, आमचे अनुभव पाहून राहिले तुम्ही स्वतः. काय होतं, आम्हाला अशी बिकट परिस्थिती होती, आम्हाला एक टाईम हे नव्हतं, तरी तुम्ही स्वतः पाहत आहेत. तर बुवा त्यांच्या परमात्म्याने काय दिलं आणि काय नाही केलं हे बघा बुवा तुम्ही. मी एवढं सांगते त्यांना, सगळ्यांना सांगते, लवकरात लवकर तुम्ही शरण ग्रहण करा व जगद्गुरू संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घ्या आणि आपलं जीवनाचं कल्याण करा. जर एखाद्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराज यांचा सत्संग TV वर येतो, तरी तुम्ही ते TV वर नंबर येता, ते नंबर बघा व नामदान केंद्रावर फोन करा. त्या नामदान केंद्रावर तुम्हाला पत्ता भेटेल, तर तिथं तुम्ही जा आणि तिथं जाऊन नामदीक्षा उपलब्ध करू शकता. या नामदीक्षेसाठी साधकाला किती पैसे लागतात? या नामदीक्षा घ्यायला 1 रुपयासुद्धा लागत नाही, तर सामुग्री ही मोफत मिळते आणि नामदीक्षासुद्धा मोफत मिळते. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.